Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि मी जी काय तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी काय बीट मार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिलेली ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। आता दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीट मार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो बघू शकता बीट मार्कवरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल। व्हिडिओ एकदम सिंपल आहे मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा जो व्हिडिओ तुम्ही क्रिएट अगदी सोप्या पद्धतीमध्ये करू शकताय। तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे, सुरुवातीला आल्याच्या नंतर खाली यायचं आहे। आता मित्रांनो खाली आल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय की जे आहे ना ते ग्रुप आणि खाली एक लेअर म्हणजे फोटोची लेअर ॲड करून दिलेली आहे। तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा खालचे जो काही फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। आता हे जे फोटो आहेत ते मी ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत कारण की तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल। तर सगळ्यात पहिल्यांदा जी काय आपली खालची फोटोची लेअर आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इथं कलर अँड फिलवरती जायचं आहे। जे काय नंबर आहे ह्या नंबरवरती टच करायचं आहे आणि जे काय तुमचा फोटोचं अगोदर मटेरियलचं जे काय फोल्डर आहे ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो जे काय तुमचा फोटो असेल ते फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। तर बघू शकता मी इथं ते हे जे काय फोटो आहे ते मी डेमोसाठी यूज करत आहे, तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो इथे ॲड करू शकताय। तर फोटो सिलेक्ट करून वर जे काय प्लसचा ऑप्शन आहे प्लसवरती टच करायचे म्हणजे आपला जो फोटो आहे तो बघू शकता इथं ॲड होऊन जाईल। तर बघू शकता मित्रांनो जे काय सुरुवातीला मी जो काय फोटो चेंज केला तो आपला जो काय फोटो आहे तो चेंज झालेला आहे। तर सेम तुम्हाला आपला जो काय वरचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे। इथं पण तुम्हाला एक फोटो ॲड करायला भेटून जाईल, त्या फोटोवरती क्लिक करून डबल कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं जे काय नंबर आहे नंबरवरती टच करून जे फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे तो फोटो तुम्ही इथे ॲड करू शकताय। तर वरी प्लसवरती टच करून हा जो काय फोटो ॲड करून घ्यायचा आहे। जर फोटो अशा प्रकारे वरी खाली जर सेट झाला तर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे आणि फोटोला प्रॉपर आपल्याच्या शेपमध्ये जे काय आपला शेप आहे त्या शेपमध्ये प्रॉपर असं सेट करून घ्यायचे। ओके, तर इथून हे जे काय 3 नंबरचं ऑप्शन आहे ह्या ऑप्शनने तुम्ही फोटोला लहान मोठं करू शकताय आणि 1 नंबरच्या ऑप्शनने पूर्ण प्रॉपर असं सेट करू शकताय। तर मित्रांनो बघू शकता आपला 1 नंबरचा जो ग्रुप आहे तो अशाच प्रकारे सेट झालेला आहे। फक्त एवढं लक्षात करायचं जे का आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे तोच फोटो तुम्हाला ग्रुपमध्ये पण तोच फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण जे काय आता बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे तोच आपण ग्रुपमध्ये ॲड करून घेऊया। तर मित्रांनो बघू शकता आपण जो काय फोटो आहे तो अशा प्रकारे ॲड करून घेतलेला आहे। तर 1 नंबरचा ग्रुप जो आहे तो आपला प्रॉपररित्या पूर्णपणे बनवून झालेला आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला सर्व ग्रुप जे आहेत ते एडिट करून घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला समजण्यासाठी आणखीन एक ग्रुप जो आहे तो एडिट करून दाखवतो, बाकीचे तुम्ही स्वतः एडिट करून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा मित्रांनो जे काय खालचा जो काय फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती यायचे, जे काय नंबर आहे त्यावरती टच करायचं आहे। जो कुठलाही तुमचा फोटो असेल तर तुम्ही सुरुवातीला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर हा जो फोटो आहे तुम्ही ॲड करून घेतो, वरी प्लसवरती टच करायचं आहे। तर बघू शकता आपला जो फोटो आहे तो बॅकग्राऊंडला ॲड झालेला आहे। नंतर मित्रांनो वरच्या ग्रुप लेअरवरती जायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे, जे काय खाली फोटोची लेअर आहे त्यावरती क्लिक करून डबल कलर अँड फिलमध्ये जायचं आहे। ह्या नंबरवरती टच करायचे, जे काय तुमचा फोटो असेल तो डबल सिलेक्ट करून प्लसवरती टच करून ॲड करून घ्यायचा आहे। नंतर बॅक यायचं आहे, इथं मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे आणि जो काय फोटो आहे तो प्रॉपर अशा प्रकारे शेपमध्ये सेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो हे जे काय फोटो आहे तर बघू शकता आपला 2 नंबरचा पण ग्रुप अशा प्रकारे क्रिएट झालेला आहे। तर सेम तुम्हाला अशा प्रकारे जे काय सर्व ग्रुप जे आहेत ते सर्व ग्रुप तुम्हाला अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत। तर एवढे एडिट करून झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला आता यायचं बघू शकताय 14.10 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। त्याच्यानंतर प्लसवरती जायचं, मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये आल्याच्या नंतर जे काय तुमचे फोटो आहेत ते एक एक करून ॲड करून घ्यायचे। तर समोरच्या बीटवरती यायचं आहे, हे जो काय ऑप्शन आहे ह्या ऑप्शन आहे तुमचा जो काय फोटो इथंपर्यंत वाढून घ्यायचा आहे। वरी 3 डॉटला जायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरिया ह्या ऑप्शनवरती सेट करायचे। तर बघू शकता अशा प्रकारे इमेजेस जे आहेत ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत। तर बघू शकता आणखीन 1-2 इमेज तुम्हाला ॲड करून दाखवतो, बाकीचे तुम्ही ॲड करून घ्या। ओके, तर प्लसवरती जायचे, मीडियामध्ये जायचे, जो कुठला आहे तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, समोरच्या बीटवरती यायचं, एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्यायचा आहे, वरी 3 डॉटला जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस जे आहेत ते ॲड करून घ्यायचे। तर मी परत ॲड करून ठेवलेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता आपली फोटोची प्रीसेट जी आहे ती मी अशा प्रकारे फोटो जे आहेत मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत ॲड करून घेतलेले आहेत। तुम्ही पण अशा प्रकारे फोटो जे आहेत मित्रांनो तुम्हाला ग्रुपचे फोटो तर सांगितलेत कशा प्रकारे ॲड करायचे आहेत आणि इथून पुढचे समोरचे फोटो तर सेम आपल्या रेग्युलरच आहेत। अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचे, सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं प्लसवरती जायचे, मीडियामध्ये जायचे। आता मीडियामध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे इमोजीची PNG दिलेली आहे, ती PNG तुम्ही ॲड करून घ्यायची इमोजीची। ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ एवढीच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची। वाढल्याच्यानंतर इथं तुम्हाला
14.10 सेकंदापाशी यायचे आपल्या PNG वरती टच करायचं आहे. ह्याचे काय मधलं ऑप्शन आहे स्प्लिटचं, ह्यावरती टच करायचं आहे. आता 2 पार्टमध्ये आपला जो PNG आहे तो सिलेक्ट अशा प्रकारे स्प्लिट झालेला आहे. तर पहिला जो काय पार्ट आहे पहिल्या पार्टला अशा प्रकारे इथं यायचं आहे. आणि मित्रांनो पहिला पार्ट जो आहे तो मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचा आणि अशा प्रकारे ह्याला इथं तुम्हाला अशा प्रकारे खाली सेट करून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे हा तुम्हाला PNG दिसून जाईल. नंतर तुम्हाला समोरचा जो काय PNG आहे त्यावरती टच करायचं आहे. इथं मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं, 2 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आणि ह्याला प्लस अशा प्रकारे 10 मध्ये घेऊन यायचं. प्लस 10 रोटेट करून घ्यायचं. इथं वरच्या ऑप्शनवरती येऊन ह्याला अशा प्रकारे वरच्या साईडला ॲड करून घ्यायचं. इथून बॅक यायचं. इथं बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आणि 3 नंबरच्या ऑप्शनचा शॅडो जो आहे तो इनेबल करून घ्यायचा आहे. त्याची शॅडोची लेंथ अशा प्रकारे वाढवू शकताय. तर मित्रांनो ह्याचा पण शॅडो तुम्ही ॲड लावून घ्यायचा अशा प्रकारे. आता मित्रांनो एवढं झाल्याच्या नंतर एक वेळेस तुम्ही बॅक यायचं. जो काय मी प्रोजेक्ट दिला त्यामध्ये तुम्हाला एक मी आपली जी काय लोगोची लेअर आहे ती पण दिलेली आहे. तर मी इथून कॉपी करून आपल्या त्या व्हिडिओमध्ये ॲड करून घेतो. ओके, तर ही जी काय लोगोची लेअर आहे ही लोगोची लेअर तुमची इथं खाली असेल तर तिच्या साईडला लॉंग प्रेस करून तुम्ही ह्याला अशा प्रकारे वरी घेऊ शकता. ओके, तर लोगोच्या लेअरवरती टच करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचे. प्रॉपर असं PNGच्या वरी असं सेट करून घ्यायचे. नंतर लोगोच्या लेअरवरती जायचे, एडिटवरती जायचे. इथून तुमचे जे काय नाव वगैरे असेल ते तिथं टाईप करून वरी राईटवरती टच करायचे म्हणजे तुमचा लोगो पण व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल. आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त इफेक्ट ॲड करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं. जो का आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे त्यामध्ये येऊन जायचं. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये 4 इफेक्ट अशा प्रकारे बघायला भेटून जातील, 5 इफेक्ट. तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हे जो काय शेवटचा इफेक्ट हा तुम्ही डिलीट करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 4च इफेक्ट बघायला भेटून जातील. तर मित्रांनो पहिला जो काय फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये जायचं. इथं 3 डॉटवरून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. इथून बॅक यायचं, आपल्यावरती येऊन जायचं. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर 4.10 सेकंदापाशी यायच्या सुरुवातीला. इथं आल्याच्यानंतर हे जे काय मोठे मोठे फोटो आहेत त्या सर्व फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पहिल्या फोटोला इथं पेस्ट करायचा, 2 नंबरच्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, 3 नंबरच्याला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि 4 नंबरच्याला एक हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर टोटल इथं बघू शकता 4.10 सेकंदापासून हे जे काही छोटा इथंपर्यंत ह्या इमेजपर्यंत तुम्हाला बघू शकता 12.12ची काही ही बीट आहे ह्या इमेजपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. समोरचे जे काही छोटे 3 इमेजेस हे सोडून द्यायचे. नंतर बॅक यायचं, आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट त्यामध्ये यायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचे, आपल्या व्हिडिओवरती येऊन जायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जे काय आपण 3 फोटो सोडलेले आहेत त्या 3 छोट्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर 2 आणि हा जो काय 3 नंबरचा आहे त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून जाईल. नंतर बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये यायचं, 3 नंबरच्या लेअरवरती जायचे, इफेक्ट कॉपी करून घ्यायचा, कॉपी ऑल इफेक्टवरती टच करून बॅक यायचे, आपल्या व्हिडिओवरती येऊन जायचे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर मित्रांनो आता इथे यायचं बघू शकता 14.23 सेकंदापाशी यायचं. इथं आल्याच्यानंतर हा जो काय फोटो इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं पेस्ट केल्याच्यानंतर मधला एक सोडायचा आहे, त्याच्या समोरच्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं मधला एक सोडून त्याच्या समोरच्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर बॅक यायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचे, जो काय शेवटचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक येऊन आपला जो काय व्हिडिओ आहे त्यामध्ये यायचं आहे. आता राहिलेले जे काही 2 फोटो आहेत बघू शकताय 17.7 सेकंदाचा जो काही इमेज आहे त्याला एक हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. नंतर शेवटचा जो काय राहिला आहे त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ अशा प्रकारे कम्प्लिटली रेडी झालेला आहे. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शन आहे शेअरवरती टच करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवायची आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.